तुम्ही कधी गॅस साफ करताना आणि गॅस ओटा साफ करताना कधी शॅम्पूचा वापर केला आहे का? नसेल केला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बिफोर बघू शकता. आज आपण गॅस ओटा, गॅस आणि त्याचबरोबर मागची जी भिंत असते गॅसच्या मागची, जी की भरपूर तेलकट झालेली असते, बेसिन असेल, ते सगळं काही आपण आज क्लीन करणार आहोत. बिफोर मी तुम्हाला दाखवती आहे, त्यानंतर तुम्हाला अजून रिझल्ट दाखवते. तुम्ही बघू शकता, फक्त एक वस्तू वापरून आपण अगदी गॅस चकाचक केला आहे, गॅस ओटा पण चकाचक केला आहे आणि भिंतसुद्धा चकाचक केलेली आहे. तुम्ही बटणंसुद्धा बघू शकता, वरचा भाग, मागचा भाग सगळं क्लीन झालं आहे. त्याचबरोबर आपल्या गॅस बर्नरच्या खाली अशा पद्धतीने इथे आपण हे नेहमी घासत नसतो, त्यामुळे खूप जे आहे तिथेही घाण होते, तर तीही बघा किती व्यवस्थितरित्या साफ झाली आहे. आता सगळं काही साफ करताना तुम्हाला मात्र सिलेंडरचं बटन हे बंद करायचं आहे. आता माझा नेमका जो आहे तो स्वयंपाक झालेला आहे आणि मला असं वाटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. मला एक कमेंट आली होती की काचेची जर गॅस शेगडी असेल तर मग कसं साफ करायचं, तर ते सुद्धा मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे. आता बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा गॅस धुतो तर गॅस बर्नरवरती भरपूर पाणी जातं आणि मग नंतर पेटवायला गेला तर तो पेटत नाही. त्यामुळे कधीही गॅस धुताना अशा पद्धतीने तुम्ही त्यावरती वाटी ठेवली तर त्यामध्ये जे आहे बिलकुल पाणी जात नाही. मग जसं आज आपण जे आहे पूर्ण डीप क्लीन करणार आहोत, पूर्ण गॅस बर्नर असतील सगळं काही, अगदी बर्नर कसे साफ करायचे यावरती ऑलरेडी व्हिडिओ शेअर केला, त्यामुळे ते काही सांगणार नाही. ओटा बघू शकता भरपूर चिकट झाला आहे. खरं तर हा काळा ओटा असल्या कारणाने तुम्हाला एवढं दिसणार नाही, पण मी पांढरा ओटा कसा साफ करायचा यावरती सुद्धा ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनला देते. आता हे सगळं काही साफ करत असताना आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम म्हणजे अगदी अति गरम घ्यायचं नाही आहे, आपण म्हणजे जेवढं आपल्याला सहन होईल तेवढंच घ्यायचं आहे. त्यानंतर घ्यायचा आहे शॅम्पू. तर मी एक शॅम्पूची पुडी घेते आहे. तुम्ही जो शॅम्पू वापरणार असणार तो शॅम्पू तुम्हाला घ्यायचा आहे. बाकी आपल्याला हे साफ करण्यासाठी काहीच घ्यायचं नाही. शॅम्पू जे आहे ते डाग काढण्यासाठी सुद्धा जो आहे खूप कारबाज ठरतो आणि तेलकट वगैरे झालं असेल तर तेलकट तुपकट निघण्यासाठी सुद्धा खूप कारबाज असतं. त्यामुळे आपण बाकी काहीच टाकलेलं नाही आहे, अगदी शॅम्पूचा वापर केला आहे. कारण बऱ्याचदा गॅससुद्धा फार चिकट झालेला असतो आणि गॅस ओटासुद्धा फार चिकट झाला असतो आणि त्याचबरोबर आपण फोडणी देतो, त्यामुळे भिंतीवर सुद्धा उडलेलं जातं, इकडे तिकडे फोडणीचे शिंतोडे वगैरे उडले जातात. त्यामुळे आपण हे अशा पद्धतीने करू शकतो. आता जेव्हाही तुम्ही कधीही गॅस डीप क्लीन करत आहात तर कधीही गॅसवरती नेहमी पाणी टाकत तो पुसायला नाही पाहिजे. महिन्याभरातून जे आहे एकदाच हे करायचं. नेहमी गॅसवरती पाणी टाकल्याने शेगडी खराब व्हायची शक्यता असते. अशा पद्धतीचा सॉफ्ट स्क्रब तुम्हाला घ्यायचा आहे जर काचेची तुमची शेगडी असेल तर, आणि अशी जरी असेल फार घाण नसेल झाली तर ही घेऊ शकता. जर फार घाण झाली असेल तर मग तुम्ही हार्ड स्क्रब घ्या. गरम पाणी टाकलं आहे त्यामुळे आपल्याला लगेच हे साफ करायला घ्यायचं आहे. आता शेगडी वगैरे सगळं, बऱ्याचदा असं होतं आपण रोज गॅस पुसतो, पण काय होतं की जो गॅसचा मागील बाजू आहे, खालची बाजू आहे, हे काही आपण एवढं त्यावरती लक्ष देत नाही. आणि त्याचबरोबर हे काही गॅसचे बर्नर असतात तिथे जे नट बोल्ट असतात तिथे सुद्धा जी आहे ती घाण साचत चालते, तेलकटपणा व्हायला चालतो. बघा तुम्ही याचं कंडिशन बघू शकता, अगदी घाण तिथे नटाभोवतीसुद्धा साचती आहे आणि बर्नरच्या खालचा भागसुद्धा आपण व्यवस्थितरित्या अशा टूथब्रश जो जुना असेल ना त्याचा वापर करून केला ना तरी चालेल आणि अगदी अलगद निघतात. आणि हे नेहमी तुम्ही महिन्यातून केलं ना की काय होतं, शेगडीसुद्धा मेंटेन राहते. पण शक्यतोवर पाण्याचा वापर टाळला पाहिजे. त्यामुळे रोज पुसताना पाण्याचा वापर यावरती करायचा नाही, डायरेक्ट पाणी ओतायचं नाही. हे मी पुन्हा सांगते आहे, कारण खरंच त्याने शेगडी खराब व्हायची शक्यता असते. असं एखाद वेळ तुम्ही केलं तर चालेल. त्यानंतर मागचा भागसुद्धा हा भरपूर जळालेला असतो. आता बऱ्याचदा असं होतं आपल्याकडे की आपली 3 बर्नरवाली असो, 4 बर्नरवाली असो किंवा 2 बर्नरवाली असो, आपण काय करतो त्या शेगडीपैकी एकच जो गॅस असतो ना तो फार यूज करतो. त्यामुळे तो जो काही बर्नर असतो तो जास्त घाण झालेला असतो ॲज कम्पेअर बाकीचे बर्नर. तसंच काही माझ्यासोबत झालेलं आहे. मी राईट साईडचाच बर्नर हा खूप यूज करते, त्यामुळे मला तो जास्त जो आहे घासावा लागला. आता गॅस घासून झाला आहे, भिंतीसुद्धा मी स्क्रबनेच घासती आहे, कारण आता एकदा
मला असं झालं की एकदा आता काढलंच आहे तर मग सगळं साफ करून घेऊयात. अगदी मी ओला कपडा घेऊन अगदी वरपर्यंत सुद्धा भिंती ज्या आहेत त्या क्लीन केल्यात, आधी घासून घेतलेल्या आहेत. अशाने बघा महिनाभर टेन्शन राहत नाही. आणि रोज तर मग आपण कपड्याने पुसतच असतो, तर मग कपड्याने पुसताना सुद्धा पुसतो, पण बऱ्याचदा जे वरचा भाग असतो तिथे मात्र आपला हात पुरत नाही. त्यामुळे अशा वेळी मी महिन्यातून ही डीप क्लीन नेहमी करत असते. आता ज्या ज्या वस्तू मी गॅसवर ओट्यावरती ठेवत असते त्यासुद्धा मी गॅस हा कधीही डीप क्लीन करत असताना साफ करून घेत असते. आता सेम जे काही आपण सोल्युशन बनवलं होतं शॅम्पूचं, मी त्याने सगळं काही घासून घेते आहे. बेसिन झालं, बेसिनचे टॅप झाले, बेसिन जवळचा अवतीभोवतीचा एरिया, कारण तिथे पांढरे असे डाग होतात तर मग ते सुद्धा याने निघण्यास खूप मदत होते. तुम्ही नक्की याने साफ करू शकता. तर आता सगळं काही घासून झालं आहे. शेगडीवरती पाणी वगैरे टाकून घेऊयात. आता बघा आपण शेगडी तर क्लीन करतो, पण शेगडीजवळ जो काही पाईप असतो तिथे सुद्धा भरपूर एक ऑइली ग्रीसी अशी लेअर जमा झालेली असते ना, ती सुद्धा ब्रशने काढा आणि ते व्यवस्थितरित्या साफ करा आणि ओल्या कपड्यांनी जी काही नळी असते ती पुसून घ्या. आता सगळं झाल्यानंतर पाणी टाकल्यानंतर कपडा स्वच्छ पाण्यामध्ये ओला करून सगळ्या भिंती पुसायच्या आहेत, म्हणजे की आपण जे काही केलं ते असं पांढरट वगैरे उमटायला नको. आता याने दोन गोष्टी होतील, लवकर सुद्धा सुकेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जर कुठं काही राहिलं असेल तर ते आपण ओल्या कपड्याने पुसल्या कारणाने निघून जाईल. सेम पद्धतीने आता मी भिंती पुसून घेतल्यात, गॅस ओटासुद्धा पुसून घेते. आता गॅस ओटा असेल, भिंती असेल, तिथे ना असे कॉर्नर असतात तर त्यामध्ये बऱ्याचदा मळ साचलेला असतो, त्यामुळे तिथे घासणीचा वापर करून तुम्ही नक्की स्वच्छ करू शकता. आता मी काय करत असते, जेव्हाही मी अशा पद्धतीने गॅस डीप क्लीन करते तेव्हा मात्र मी जो गॅस असतो तो पुसत नाही, तो असा सुकवायला ठेवते. कारण इकडे खालच्या बाजूने किंवा बर्नरमध्ये पाणी साचलेलं असतं आणि अगदी इझिली तो गॅससुद्धा सुकून जातो. कारण मग आपण नंतर कपड्याने पुसायला गेलं तर मग कपड्याचे वण त्याच्यावरती उमटतात आणि तुम्ही बिलीव्हसुद्धा करणार नाही, जसं की आपण नवीन गॅस आणतो अगदी तसा चमकायला लागतो. नक्की तुम्ही शॅम्पूचं पाणी करून हे सोल्युशन तयार करा आणि याचा वापर करून गॅस आणि गॅस ओटा नक्की साफ करून बघा. आता काचेची जर तुमच्याकडे गॅस शेगडी असेल तर तुम्हाला सगळं सेम फॉलो करायचं आहे, पण काचेची गॅस शेगडी घासताना मात्र तुम्हाला अगदी सॉफ्ट घासणी यूज करायची आहे, जेणेकरून त्यावरती जे आहे स्क्रॅचेस वगैरे होणार नाहीत. सो एकदम सॉफ्टली हँडलसुद्धा ती करायची आहे, कारण गॅस असतो जशी की आपण स्टीलची असते ती मेंटेन करण्यासाठी काही एवढं लागत नाही ॲज कम्पेअर गॅसचं. त्यामुळे मी सांगते आहे, माझ्याकडे तर गॅसची शेगडी नाही आहे, पण कमेंट आली होती त्यामुळे मला असं वाटलं तेही तुमच्यासोबत सांगावं. आता तुम्ही बर्नरसुद्धा साफ करून घेऊ शकता, पण मला बर्नर मी आत्ताच मागे साफ केले त्यामुळे मी अगदी साफ केले नाही. आता तुम्ही बघू शकता रिझल्ट किती व्यवस्थित स्वच्छ हे निघालेलं आहे आणि गॅस पण बघा किती स्वच्छ असा चमकायला लागला आहे, निघाला तर तो आहेच. चला आता मी तुम्हाला जे आहे सगळं काही दाखवते. बटणं बघू शकता, बटनामध्ये जे घाण साचलेली असते तीही निघली आहे. मी जो जुना टूथब्रश आहे त्याचा वापर करून हे घासलं आहे. मागची साईड बघू शकता किती स्वच्छ अशी निघालेली आहे. खालच्या साईडने भरपूर चिकटपणा असतो, त्यामुळे तोही नेहमी जो आहे घासलं गेलं पाहिजे महिन्याभरातून एकदा. आणि ओटा बघू शकता किती व्यवस्थित चमकायला लागला आहे आणि किती व्यवस्थित निघाला आहे. आता काळा आहे त्यामुळे तुम्हाला कळत नसेल, पण तुम्ही बघू शकता लाईटाचे रिफ्लेक्शन त्यामध्ये होते, हीच साईन आहे. आणि भिंतीसुद्धा बघू शकता एकदम स्वच्छ सगळं काही झालेलं आहे. आता करूयात रिअरेंजमेंट. जेव्हाही तुम्ही गॅस साफ करता लगेच गॅसचा वापर करू नका, ते जे आहे सुकू द्या. आता बऱ्याचदा असं होतं की किचनमध्ये जर तुम्ही भाड्याने राहत असाल किंवा ओन असेल तर मग आपण सगळ्या गोष्टी अरेंज करतोच, पण भाड्याने राहतो तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं किचन आपल्याला मिळत असतं आणि कधी भरपूर स्टोरेजवालं मिळतं तर कधी बिन स्टोरेजवालं मिळतं. तर काहीसं माझ्यासोबतही तसंच झालं. तर मग मी जे आहे मसाला डब्बा असेल, आपलं साखर, पत्ती, मीठ, ह्या गोष्टी ज्या आपल्याला रोज लागतात अगदी हाताशी पाहिजे, त्यासाठी मग मी हा कॉर्नर खरेदी केला होता. मी मेशोवरनंच घेतला होता, तुम्ही कुठूनही घेऊ शकता. आणि मग हा कॉर्नर इथे ठेवला तर मला खूप सोयीचं हे होतं. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने जर तुमच्याकडे नसेल काही जास्त स्टोरेज करायचं तर अशा पद्धतीने प्लॅटफॉर्मवरती कोपऱ्यामध्ये नक्की हे सजवू शकता, जेणेकरून आपल्याला अगदी हाताशी राहतं. ज्या गोष्टी आपल्याला जास्त लागतात त्या गोष्टी नक्की इथे ठेवायचं आहे. आणि हे चमच्याचं स्टँड तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर माझ्या घरी आता छोटी बेबी आहे त्यामुळे मी चाकू नक्कीच वरती ठेवते की जेणेकरून तिचा हात जाणार नाही. आणि इथे कार्डबोर्ड नक्की मी खाली ठेवते, तेल कॅटलीच्या खाली, जेणेकरून तेल झिरपलं तर ते कार्डबोर्डवरच राहील, तेलाचा डाग होणार नाही.
कॉर्नर बघा माझा सजून तयार झालेला आहे। तुम्हाला कसं वाटलं मला सुद्धा कमेंट करून सांगा। आणि या पद्धतीने शॅम्पूचा वापर करून गॅस ओटा साफ करून बघा, गॅस साफ करून बघा, तुम्हाला खूप भारी रिझल्ट मिळेल। आता गॅसच नाही, गॅस ओटाच नाही तर बेसिनसुद्धा बघू शकता, अगदी व्यवस्थित असं क्लीन अँड क्लिअर निघालं आहे। त्याचबरोबर त्याचे टॅपसुद्धा चमकायला लागलेले आहेत। बोर्ड वगैरे सगळं मी क्लीन करून घेतलं आहे। एकदाच केलं तर मग मी सगळी करून घेते, कारण आपण एकदाच काढतो। तर तुम्ही इकडे बघू शकता। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं बिलकुल विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी।